कंबाईन ग्रुप बी प्री 2024 54 किलोमीटर दर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी किती असा प्रश्न आहे. पहा, हा आपला नेहमीचाच प्रश्न आहे. पण प्रत्येक वेळेस त्या प्रश्नामध्ये काही ना काही छोटीशी खोच असते. ती म्हणजे कशी? 54 किलोमीटर दर तास हा वेग आहे, ताशी वेग आहे किलोमीटरमध्ये आणि 9 सेकंदामध्ये ती गाडी तो खांब ओलांडते आणि उत्तर सगळे मीटरमध्ये आहेत. मग आपण काय करायचं? हा जो वेग आहे तो सेकंदामध्ये बनवायचा. कसा बनवायचा? सेकंदामध्ये. पहा, ट्रेनचा वेग, ट्रेनचा ताशी वेग तो किती बघा बरे? 54 किलोमीटर दर तास. तर याचं आपण आता सेकंदामध्ये बनवायचं. कसं माहितीये का? 54 किलोमीटर म्हणजे किती आले? 54,000 मीटर पर तास. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. मग एका तासामध्ये 60 मिनिटं आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद. 60 गुणिले 60 3600 सेकंद असतात. मग 3600 सेकंद हा त्याचा वेग आला. मग 3600 सेकंदाला 54,000 मीटर हा वेग आहे. कुणाचा? त्या गाडीचा ताशी वेग. 54,000 मीटर भागिले 36 सेकंद. ह्याला कमी करू आता आपण. 54,000 भागिले 3600. 54,000 मीटर गाडी धावते, पण ते 3600 सेकंदात धावते. मग हे 2-2 शून्य गेले. त्याला कमी कमी भाग लावू. 54 आहे, 36 आहे बघा. 6 ने बघा 9 ने पण जाईल. 9 चोक 36, 9 सक 54 शून्य. उत्तर 15 आलं. म्हणजे गाडीचा वेग किती आला माहितीये का? 15 मीटर पर सेकंद. मग एका सेकंदामध्ये गाडी काय होते? 15 मीटर जाते. पहा, त्या गाडीचा जो वेग होता तो ताशी वेग होता 54 किलोमीटर दर तास. अशा प्रकारे गाडीचा वेग आला 15 मीटर एका सेकंदाला. आता पहा बरे, एका सेकंदाला 15 मीटर आहे. एकूण किती आहेत? 9 सेकंद आहेत. मग आपल्याला माहिती आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती आहे बघा बरे? 15 मीटर आहे दर सेकंद गुणिले 9 सेकंद. मग उत्तर आलं 15,135 मीटर. हे अंतर आलं बघा 135 मीटर. 15,985 135 मीटर हे गाडीचं ते अंतर आलं, म्हणजे गाडीची लांबी आली 135 मीटर. म्हणजे 9 सेकंदात ओलांडते, म्हणजे थोडक्यात ती 9 सेकंद पुढे जाते. 9 सेकंदामध्ये ती गाडी पूर्णपणे ओलांडते. म्हणजेच आपल्याला त्या गाडीची लांबी विचारलेली आहे. ओलांडते म्हणजेच काय? त्या गाडीच्या लांबी एवढीच ती गाडी जात असते पुढं. त्याला आलं 135 मीटर लांबीची गाडी आहे.